शेवगा शेंगा खाण्याचे 45 फायदे. शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेद तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार त्याची पाने, साल, फुले, फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात, जे 300हून अधिक रोगांवर औषध आहे. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. चला तर मग जाणून घेऊया शेवगा शेंगा खाण्याचे 45 फायदे. नंबर 1. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. नंबर 2. शेवगा 2 प्रकारचा असतो, एक पांढरा व काळा. यापैकी काळा जास्त उग्र आहे. याच्या मुळाच्या सालीची पावडर 2 ते 3 ग्रॅम प्रमाणात घेतल्याने अधूनमधून येणारा ताप, फिट्स, हिस्टेरिया, जुनाट संधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा आणि पांथारी वाढली असता वापरावी. नंबर 3. शेवगा नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. नंबर 4. शेवग्याचे पान गर्भावस्थेत ब्लड शुगर लेवलला नियंत्रित ठेवतात. याला आपल्या आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचू शकाल. नंबर 5. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. नंबर 6. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. नंबर 7. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे पहिले 15 दिवस असा 1 महिन्याचा जो काळ असतो त्याला ऋतुसंधिकाळ असे म्हणतात. हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असतो. या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते. नंबर 8. मूतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो, त्यामुळे लघवी वाटेतो बाहेर पडतो. नंबर 9. शेवगाची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका मिळते. नंबर 10. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर करावा. नंबर 11. शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात. नंबर 12. शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया, साल आणि मूळ यांचा उपयोग औषधी निर्मितीसाठी केला जातो. नंबर 13. शेवग्याच्या पानाचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. नंबर 14. शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. नंबर 15. युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्या. नंबर 16. शेवग्या अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे गळा, त्वचा आणि छातीत होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करते. नंबर 17. शेवग्या पोटाशी निगडीत आजारांपासून बचाव करते. शेवगा आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्याने जुलाब आणि कावीळ बरा होतो. नंबर 18. गर्भावस्थेदरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे, ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील. शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे, जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असतं. शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो. याने डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 19. गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या आळसाला शेवग्याने कमी करता येतं. या शेंगा उलटी आणि चक्कर येण्यासारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात. नंबर 20. शेवग्यामध्ये आयरन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतं, ज्याने हाडे मजबूत होतात. नंबर 21. शेवग्यामध्ये दुधापेक्षा 4 पट अधिक कॅल्शियम आणि 2 पट अधिक प्रथिने हे पोषक द्रव्य असतात. नंबर 22. शेवगा खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणाऱ्या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रास देखील कमी होतो. नंबर 23. शेवग्याच्या कोवळ्या पाण्याची भाजी आतड्यांना उत्तेजना देऊन पोट साफ करते, त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो. नंबर 24. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस, शारीरिक आणि मानसिक थकवा असणाऱ्यांनी ही भाजी मुबलक खावी. नंबर 25. शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवात व स्नायूची कमजोरीचे आजार यासाठी उपयोगी आहे, तसेच उत्तम कृमीनाशक आहे. नंबर 26. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. नंबर 27. शरीराच्या आतील व बाहेरील सोजेवर शेवगा अतिशय प्रशस्त सांगितला जातो.
शेवग्याच्या सालीचा काढा पिल्यास यकृतात आलेल्या सोजेवर देखील फायदा होतो. नंबर 28. शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते. नंबर 29. शेवग्याच्या बियाचे चूर्ण नाकपुड्यात घातल्यास डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो. नंबर 31. शेवग्याच्या शेंगाची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. नंबर 32. शेवग्याच्या झाडाची पाने सूज कमी करणारी, कृमीनाशक व डोळ्यांना हितकारक आणि व्हिटॅमिन ए व सी भरपूर प्रमाणात असलेली आहेत. नंबर 33. शेवग्याच्या पानाचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो. नंबर 34. गळू झाले असल्यास त्यावर त्याची साल उगाळून लावल्यास गळू जिरतात. नंबर 35. शेवगा खाल्ल्याने सर्व पचनक्रियेशी संबंधित आजार बरे होतात. नंबर 36. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानाचा ताजा रस, 1 चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल. नंबर 37. शेवग्याच्या पानाचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. नंबर 38. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो. नंबर 39. कुपोषण पीडित लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 1 ते 3 वर्षाच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते. नंबर 40. शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे सौंदर्यवर्धक स्वरूपात काम करते. नंबर 41. चेहऱ्यावर पिंपलची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे. नंबर 42. शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते. नंबर 43. शेवग्याच्या पानापासून तयार केलेले सूप अस्थमा या आजारांमध्ये औषधाचे काम करते. नंबर 44. शेवग्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन बी हे तत्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानाचे आहारातून सेवन करणे लाभदायक आहे. नंबर 45. एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की शेवग्याची भाजी खाल्ल्याने पुरुषांच्या प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत. तर मित्रांनो, हे होते शेवगा शेंगा खाण्याचे 45 आरोग्यदायी फायदे. मित्रांनो, हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.